श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 116वा श्लोक अभ्यासणार आहोत. श्रोतेहो, आता 116 पासून ते 126 पर्यंत म्हणजे साधारणतः 10 श्लोक समर्थांनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी या चरणाच्या आधाराने आपल्याला भगवंताच्या भक्तांच्या अनेक लीला या 10 श्लोकांमधून समजावून सांगितलेल्या आहेत. त्यातील आजच्या श्लोकामध्ये आपल्याला 2 कथा समर्थ सांगत आहेत. एक आहे ती राजा अंबरीशाची आणि दुसरी ही व्याघ्रपाद ऋषींचा थोरला मुलगा जो उपमन्यू होता, त्या उपमन्यूची कथा आपल्याला समर्थ या श्लोकातून सांगत आहेत. श्लोकाचा सरळ अर्थ हा भावार्थामध्ये सामावला असल्यामुळं आपण भावार्थाच्या अनुषंगानेच या श्लोकाचा सरळ अर्थ समजून घेऊयात. पण याआधी सगळ्यात सर्वप्रथम या ज्या चरणाचं समर्थांनी आपल्याला या पुढल्या 10 श्लोकांमध्ये अंतिम चरण अशा दृष्टीने आयोजन केलेलं आहे, त्या या अंतिम चरणाचा खरा अर्थ काय आहे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी असं ते अंतिम चरण आहे. श्रोतेहो, भगवंताला स्वतःचा अपमान एक वेळ सहन होऊ शकतो, पण भगवंत हा जर कशाने कोपत असेल, भगवंताला जर कशाने संताप येत असेल, तर तो संताप हा त्याच्या भक्ताच्या केलेल्या अभिमानामुळे येत असतो, त्याच्या भक्ताच्या केलेल्या अपमानामुळे येत असतो. आपण बघतो की अनेक साधू संत यांच्या जीवनचरित्रामध्ये त्यांनी केलेला अपमान हाच भगवंताच्या लीलेचं खरं कारण ठरलेलं आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र रामेश्वराला लंकेवरती हल्ला करण्यासाठी संपूर्ण सुसज्ज होते, तरी देखील ते काही काळ काढत होते. कदाचित सेतुबंधन म्हणा, रामेश्वर म्हणा, असे अनेक त्यांच्या समोर पर्याय उपलब्ध होते. समोर एक एक दिवस जात होता, पण लंकेवरती हल्ला करण्याचं कुठलं तरी कारण त्या प्रभूंना अडवून धरत होतं. काय असेल नेमकं कारण? हनुमंताने तर सगळं कथानक सांगितलेलंच होतं की सीता माऊली ही अत्यंत व्यथित आहे, तिच्यासाठी एक एक क्षण हा युगासारखा जातो. हे प्रभू, आपण ताबडतोब तिच्या मुक्तीसाठी म्हणून लंकेवरती हल्ला करा. एवढं सांगूनही प्रभू रामेश्वरच्या ठिकाणी थांबले होते, ते केवळ बिभीषणासाठी. जेव्हा बिभीषणाचा लंकेमध्ये अपमान झाला, जेव्हा रावणाने बिभीषणाला लाथ मारली, त्या क्षणीच लंका ही संपूर्णपणे हारली होती. जेव्हा त्या संताला लंकेतून हाकलून देण्यात आलं, तेव्हा ही लंका ही खऱ्या अर्थाने निर्धन झाली होती. बिभीषण लंकेतून बाहेर पडण्याच्या निमित्तासाठीच प्रभू रामेश्वरला थांबून राहिले होते. संत जोपर्यंत त्या पृथ्वी तलावर होता, त्या भूमीमध्ये होता, तोपर्यंत त्याचा पुण्यांश हा लंकेला तारण्यासाठी उपयुक्त होता. पण जसा बिभीषण लंकेतून बाहेर पडला, तशी सर्व अर्थाने लंका ही अनाथ झाली होती. भगवंत हा भक्ताचा अभिमान हा कायम राखत आलेला आहे आणि कोणीही त्याचा अपमान केलेला हा भगवंताला चालत नाही. अशा अर्थाने समर्थांनी आपल्याला वेगवेगळ्या कथा ज्या आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कदाचित आज ऐकूनही बऱ्याचदा विस्मरणात गेल्या असतील, आणि विस्मरणात गेलेल्या नसूनही कदाचित आपण दररोज आपल्या लहान मुलांना सांगत असूत, पण त्याचं नेमकं आपल्या जीवनातला संदर्भ आपण विसरून गेलो असोत. त्यामुळे आपण प्रत्येक श्लोकातली ही कथा त्याचा आनंद घेत, त्याचा आजच्या काळाशी आपल्या जीवनाशी थेट संबंध लावत समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये जी पहिली कथा सांगतायत ती राजा अंबरीशाची आहे. हा राजा अंबरीश कोण होता? त्यांनी नेमकं काय केलं होतं? हा राजा अंबरीश हा एकादशीचं व्रत करणारा असा तो राजा. भगवंताची त्यांनी कठोर उपासना केलेली अत्यंत पराक्रमी असा तो. आपलं हे सगळं व्रत कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपल्यानंतर त्याने 3 दिवस त्यानंतर उपवास केले. असं करत करत पुढल्या एकादशीला जेव्हा त्याचं हे व्रत संपूर्ण होत आलं, तेव्हा त्या व्रताचं द्वादशीला पारायण करावं अशा दृष्टीने राजाने सर्व व्यवस्था केली होती. त्याच्या आधी सर्व ब्राह्मणांना त्यांनी उत्तम स्वादिष्ट जेवण खाऊ घातलं. सर्व देवदेवतांची पूजा अर्चा झाली. उत्तम कपडे, वस्त्र या सगळ्यांचं दान दिलं गेलं. पण असं म्हणतात ना की कुठलंही तप
कुठलीही गोष्ट ही परीक्षा झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि मग या राजा अंबरीशाच्या दारामध्ये भगवंतानेच एक प्रकारे त्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने दुर्वास ऋषींना पाठवलं. आमच्या इकडे कीर्तनकार मजेने बऱ्याचदा म्हणतात की दुर्वास या शब्दाचा अर्थच दुरून वास, म्हणजे जो आपल्या जवळ येण्यास योग्य नाही, ज्याचा सहवास दुरूनच असावा, असे हे दुर्वास ऋषी अचानकपणे या राजा अंबरीशाच्या दारवाज्यात द्वादशीच्या सकाळी आले. राजा अंबरीशाने नेहमीप्रमाणे त्यांचं स्वागत केलं, त्यांचं चरण प्रक्षालन केलं आणि त्यांना आपल्या इथं भोजन करावं असा आग्रह केला. असं भोजनाचा आग्रह त्यांनी केला खरा, पण तो काळ वेगळा होता श्रोतेहो. आजच्या सारखं नाही की पाहुणे मंडळी यायला उशीर झाला म्हणून आपली पंगत पहिले करून घ्यायची आणि मग पाहुणे जेवले काय न जेवले काय उगीच तोंड देखलं त्यांना आपण आग्रह करायचा, अशी ती पद्धत नव्हती. दुर्वास ऋषींनी त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि म्हणाले की मी आता माझं स्नान संध्या करून येतो, मग आपण जेवण करूयात, प्रसाद घेऊयात द्वादशीचा. त्याप्रमाणे दुर्वास ऋषी यमुनेवरती गेले आणि त्यांचं जे काही ध्यान लागलं, त्यांचं कसलं ध्यान, भगवंतानीच जणू काही त्यांचं ध्यान लावलं आणि खूप वेळ जाऊ लागला. हळूहळू द्वादशीचा वेळ संपू लागला आणि द्वादशीला तर पारायण केलंच पाहिजे. ते पारणं जर फेडलं नाही तर हे सगळं केलेलं व्रत, त्याचं उद्यापन हे पूर्णत्वाला जाणार नव्हतं. सगळ्या राजाच्या दरबारामध्ये हल्लकल्लोळ माजला. सगळी ब्राह्मण मंडळी एकमेकांशी चर्चा करू लागली की आता राजाचं एवढं मोठं व्रत वाया जातंय की काय, कारण की जोपर्यंत ब्राह्मण जेवत नाहीत, आलेले दुर्वास ऋषी जेवत नाहीत, तोपर्यंत राजा जेवू शकत नाही आणि राजाने जर प्रसाद घेतला नाही तर द्वादशीचं पारणं फेटत नाही. अशा या धर्मसंकटामध्ये राजा अंबरीश पडला. मग त्यांनी बराच विचार केला की नेमकं काय करावं, आपण कशा पद्धतीने या प्रश्नातून बाहेर पडावं. शेवटी सगळ्या ब्राह्मण समुदायाशी चर्चा करून त्यांनी असं ठरवलं की आपण द्वादशी केवळ पाण्याचं तीर्थ घेऊन आपण ती द्वादशीचं पारणं फेडावं आणि मग ऋषी जेव्हा येतील परत तेव्हा त्यांचं भोजनान उपरांत त्यांचंच उच्छिष्टाचं थोडंसं सेवन आपण करावं. त्याप्रमाणे राजाने तीर्थ आपल्या ओंजळीत घेऊन द्वादशीचं पारणं फेडलं आणि तिथं तेव्हाच दुर्वास ऋषींची स्वारी आली. दुर्वास ऋषींनी राजाचं हे कृत्य अंतरामी ओळखलं आणि आधीच शीघ्र संतापी असलेले ते, त्यांच्या सगळ्या मस्तकाची लाहीलाही झाली, तळपायाची आग मस्तकी गेली आणि राजाला त्यांनी मागचा पुढचा न विचार करता आपल्या दाढीतला एक केस काढून त्याची कृत्या त्याच्यावरती सोडली, जणू काही त्याला राख करून टाकण्यासाठी. त्याला शापही दिला की तुला आता अनेक पुढचे जन्म हे प्राण्यांचे घ्यावे लागतील, तुला अनेक हाल अपेष्टा सहन करावे लागतील. श्रोते हो, हा अंबरीश हा आजच आपल्या युगामध्ये देखील आपल्याकडे आहे बरं का. आपणही अनेकदा अजाणतेपणे धर्माच्या विरुद्ध अनेक कृत्य करून बसतो, आपल्याला लक्षातही येत नाहीत. पण अशा सगळ्या कृत्यांमध्ये आपल्याला त्याच्या झालेल्या कदाचित धर्म या एखाद्या संदर्भाने आपण नियम मोडलेला असतो याची देखील आपल्याला बऱ्याचदा जाणीव होत नाही. तसाच राजा अंबरीश देखील अनभिज्ञ होता. त्याला हे कळेना की दुर्वास आपल्यावरती इतके का संतापलेले आहेत. श्री महाराज म्हणायचे की कुठल्याही कृतीमध्ये आपला हेतू हा अत्यंत महत्वाचा आहे. जर आपला हेतू हा अत्यंत शुद्ध आहे आणि कृती ही कदाचित जर चुकीची असेल तरी ती गोष्ट भगवंताच्या दरबारामध्ये मान्य पावली जाते. पण या उलट आपला हेतू हा अत्यंत अशुद्ध आहे पण कृती ही मात्र अगदी राजाला लाजवणारी इतकी सुंदर असेल तरी देखील भगवंत अशा कृतीने कधीच प्रसन्न होत नाही. मग राजा अंबरीशाची ही कृती कशी आहे? त्याचा हेतू अत्यंत शुद्ध आहे. त्याला कुठल्याही प्रकारे दुर्वास ऋषींचा अपमान करायचा नाहीये. त्याला तर फक्त आपण घेतलेलं व्रत हे पूर्ण करायचं आहे. या एकादशीचं इतकं केलेली कठोर तपश्चर्या त्याला भगवंताच्या चरणी अर्पण करायची आहे. त्यामुळे त्याचा हेतू अत्यंत शुद्ध आहे. कदाचित कृती ही थोडीशी धर्माच्या विपरीत असू शकते पण अशा वेळेला ही स्थिती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा येते तेव्हा भगवंत हा त्या भक्ताचा कैवारी होतो. जिथं हेतू शुद्ध आहे पण कृती कदाचित चुकली आहे अशा ठिकाणी भगवंताने नेहमी भक्ताचाच कैवार घेतलेला आहे. आपण बघतो ना बाली आणि सुग्रीवाचं युद्ध. या बाली आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये देखील
तसं बघितलं तर बालीची फार मोठी चूक नव्हती, पण बालीचा हेतू हा अशुद्ध होता. बालीची कृती कदाचित शुद्ध असेल, पण बालीचा हेतू अशुद्ध होता. या उलट सुग्रीवाची हेतू शुद्ध होता, पण त्याची कृती मात्र चुकली होती. पण अशाही वेळेला सुग्रीवाचा कैवार घेऊन भगवंताने आपलं हेच ब्रीदवाक्य राखलं की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ज्याचा हेतू शुद्ध आहे पण ज्याच्या हातून कृती चुकते, असे राजे अंबरीश आजच्या कलियुगामध्ये देखील आपण आहोत. पण आपल्या एका प्रकारामध्ये आपण हेतू देखील अशुद्ध ठेवतो आणि आपली कृती देखील अशुद्ध ठेवतो. ठीक आहे, आज आपण कदाचित तेवढे उपास तापास, तेवढं धर्माचरण, आता श्रावण येतोय, चातुर्मास लागतोय, या सगळ्या गोष्टींमध्ये तितकं शुद्ध धर्माचरण आपल्याकडून राहील न राहील, पण आपण त्याचं स्मरण तर ठेवू शकतो. आपण आपला हेतू तर शुद्ध ठेवू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये कदाचित कांदा लसूण या 4 महिन्यांमध्ये सोडू शकणार नाही, पण आपण हेतू जर शुद्ध ठेवला तर आपण कदाचित या चातुर्मासामध्ये लोकांचे दोष न बघणं, लोकांची निंदा न करणं असं व्रत तर ठेवू शकतो. असा हेतू जर आपला शुद्ध असेल आणि जरी कृती थोडीशी चुकली तरी भगवंत आपला देखील कैवारी होऊ शकतो. त्याप्रमाणे राजा अंबरीशाची बाजू भगवंताने घेतली आणि त्याने दुर्वास ऋषींच्या भोवती आपलं सुदर्शन चक्राचा दाह इतका त्यांनी त्यांच्या भोवती बांधून ठेवला की दुर्वास ऋषी त्या तेजाला सहन करू शकेनात. ते सगळ्यांकडे जात आहेत, ते अगदी 7 लोकांमध्ये फिरून आले, पण हा दाह काही केल्या शांत होईना. ते ब्रह्मा विष्णू महेशांपर्यंत जाऊन आले, यांच्यापैकी कोणी देखील त्याचा दाह शांत करू शकेना. आणि मग शेवटी आकाशवाणी झाली की हे दुर्वास ऋषी, आपण देखील विष्णूचे भक्त आहात, पण आपण त्या भक्ताचा अपमान केला आणि या अपमानाची शिक्षा आपल्याला मिळतीये. तेव्हा आपण आता एक करा, ज्याने आपल्याला या एखाद्या चक्रातून सोडवावं अशी जर आपली इच्छा असेल तर आपण त्या राजा अंबरीशाचेच पाय धरा. आणि राजा अंबरीशाचे पाय धरल्यानंतर दुर्वास ऋषींची त्या त्रासातून मुक्तता झाली. श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये देखील याचे संदर्भ प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करा. तशीच दुसरी कथा ही उपमन्यूची आहे. हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. त्यांच्या आश्रमामध्ये अत्यंत गरिबी, गाय होती पण तीही खुरटलेली. मुलाबाळांना दूध कुठून देणार बिचारी आई. आणि मग हा एकदा उपमन्यू आपल्या मित्रांच्या समवेत एका दुसऱ्या आश्रमामध्ये गेला. त्या आश्रमामध्ये भरपूर दूध दुभतं होतं आणि तिथं एकाने त्याला धारोष्ण दूध गाईचं काढून प्यायला दिलं. त्या दुधाची चव अशी काही न्यारी होती की उपमन्यू आपल्या आईकडे येऊन हट्ट करू लागला की मला दूध पाहिजे, मला दूध पाहिजे. आता बिचारी आई डोळ्यात पाणी आणून म्हणू लागली की अरे बाळा, मी तुला कुठून देऊ दूध. मग शेवटी मुलाची समजूत काढावी म्हणून पिठाचं पाणी करून त्या पिठाचं पाणी त्यांनी उपमन्यूला दिलं. पण उपमन्यूला त्या दुधाची खरी चव लागल्यामुळं हे दूध काही केल्या पोट त्याच्या तोंडातून खाली उतरेना. आणि मग तो आईकडे हट्ट करू लागला. आणि मग शेवटी आई त्याला म्हणाली की तुला दूधच हवंय ना बाळा, मग तू देवाकडं माग. आपली देवाची भक्ती कमी पडली त्यामुळं आपल्याला असं दारिद्र्य भोगावं लागतंय. तू त्या भगवंताकडे माग, कळवळून माग. आणि उपमन्यूने आपल्या आईच्या म्हणण्यानुसार अतिशय कठोर तपश्चर्या केली. आणि भगवंतांनी त्याला काय द्यावं. जो एका दुधासाठी तहानलेला, त्या दुधाची तहान घेण्यासाठी म्हणून तो भगवंताची आराधना करू लागलेला आहे, त्याला भगवंताने संपूर्ण क्षीरसागर देऊन टाकलेला आहे. दुधाचा सागर त्याला त्यांनी एक प्रकारे भेटवस्तू म्हणून दिलेला आहे. श्रोतेहो, आपण देखील परमार्थामध्ये कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा प्रापंचिक गोष्टीने परमार्थाच्या मार्गाला लागतो, भगवंताची उपासना करू लागतो. आणि जेव्हा त्या भगवंताची उपासना आपली फळते तेव्हा भगवंत आपण मागितलेली गोष्ट तर आपल्याला देतोच, पण ती कल्पनेच्या पलीकडे नेऊन देतो बघा. आणि कल्पनेच्या पलीकडे इतकी अफाट नेऊन देतो आणि तरी देखील त्या भक्ताचं मन या सगळ्यांमधून बाहेर काढून त्याच्या चरणारविंदांवरती असं काही खिळतं की त्याला त्या मिळालेल्या गोष्टीचं अप्रूप देखील वाटेनासं राहत नाही. अशी ही उपमन्यूची अवस्था आपल्या जीवनामध्ये कधी होईल. आपण देखील या सांसारिक गोष्टींसाठी जी परमार्थाची आराधना करतो, भगवंताची उपासना करतो, त्यातून आपण त्या भगवंताच्या चरणारविंदांपर्यंत कधी जाऊ, त्याची भक्ती आपण कधी मनापासून करू. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की भगवंताकडे एखादं लहान मूल होऊन आपण जावं.
अगदी काकुळतीने त्यालाच मागावं, आपला सगळा भार त्याच्यावरती टाकावा, आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ही त्यालाच सांगावी. तो देईल न देईल त्याची इच्छा. पण आपलं मन ज्या क्षणी या सर्व इच्छांच्या पलीकडे असलेल्या भगवंतावरती जाईल, तेव्हा या उपमन्यूला जे भगवंतांनी सुख मिळवून दिलं ते आपल्या अंतःकरणात या प्रपंचात राहत असताना देखील मिळेल. असं भगवंतावरती अनन्यपणे जर आपण विसंबून राहू शकलो, जगातल्या सगळ्या गोष्टींचे आधार बाजूला करून एकट्या त्या रामाच्या भरोश्यावरती जर आयुष्य जगू शकलो, तर हे राजा अंबरीशाचं आणि उपमन्यूचं सुख आजच्या युगातही आपण आनंदाने उपभोगू शकू, असा या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण जय जय.